जिथे ॲप्रिसिएशन असतं, जिथे छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेतली जाते, तिथे माणूस आपलं मन मोकळं करायला लागतो. मात्र जिथे सतत कंप्लेन्स किंवा सतत त्याच्या चुका दर्शवल्या जातात, तिथे माणूस नात्यामध्ये हळूहळू शांत होत जातो. नात्यात प्रत्येकाला वाटतं, भले मग तो हजबंड असो की वाईफ, प्रत्येकाला वाटतं की आपले प्रयत्न, आपले एफर्ट्स जे आहेत ते नोटीस केले जावेत. आणि जेव्हा आपण या गोष्टींची दखल घेऊन ते ॲप्रिशिएट करतो, तेव्हा त्या माणसाला इमोशनली सेफ वाटायला लागतं. तेव्हा तो पार्टनर नात्यामध्ये सुरक्षितता अनुभवायला लागतो. आणि जेव्हा व्यक्ती इमोशनली सेफ किंवा सिक्युअर फील करतो, तेव्हा कम्युनिकेशन, प्रेम आणि जवळीक आपोआप वाढायला लागतं. अप्रिसिएशन करणे किंवा स्तुती, प्रशंसा हे फक्त थँक्यू नाही, हे आहे त्या व्यक्तीने केलेल्या कामांची, त्याच्या प्रयत्नांची घेतलेली त्याची पावती. आजच आपल्या पार्टनरला कोणत्याही एका छोट्याशा गोष्टीसाठी ॲप्रिशिएट करा आणि त्यांना सांगा की तुम्ही आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. आणि मग बघा त्या नात्यातला इमोशनल शिफ्ट. अशाच रिलेशनशिप इन्साईट्ससाठी फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या पार्टनरला नेहमी ॲप्रिशिएट करत राहा. स्टे टुगेदर, स्टे हॅपी.